स्वामी समर्थ महाराजांना शंकर महाराजाने ह्या स्वामी समर्थ समाधीच्या हित भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलं हे स्थान आहे। आणि हे जे श्रीमंत महाराज केशवराव देशपांडे नानासाहेब महाराज जे आहेत हे मूळ केसचे, ते 14 वर्ष म्हणजे मूळ केस सोडून त्यांना 14 गावची जहागिरी होती। 14 गावची जहागिरी त्याग करून अक्कलकोटात महाराजांच्या सेवेसाठी इथं आले। इथं आल्यानंतर त्यांनी महाराजांचं 14 वर्ष सेवा केलं आणि इथंच त्यांनी ध्येय सोडला। मग त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज हयात होते त्यावेळेला महाराजांनी परत मी माझ्या गावाला जायचं नाही, मला तुमच्या चरणामध्येच मला इथं समाधीला जागा द्या म्हणल्यानंतर हे देशपांडे महाराजांची समाधी ह्या दरवाज्यात ह्या कट्ट्यावर इथं आता सध्याला ते रिझर्वेशन काम चालू आहे। सभामंडप तयार केलं म्हणजे महाराजांची जी शंकर महाराजांबरोबर जी भेट झालेली आहे आणि कसं आहे की एवढा दिवस लोकांपर्यंत ते पोचलं नाही। बरोबर आम्ही त्यासाठी करतोय की सगळ्यांना ते बचत करायला खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी आल्यानंतर जाणवलं। आणि हे दत्त महाराजांची जे प्राण प्रतिष्ठापना झाले हे पिठापूरवरनं तिथून तिथलं जे ट्रस्टीनं मला सांगितलं की समाधी इथं दत्त संप्रदाय असणं गरजेचं आहे आणि दत्त संप्रदाय हे असणं या ठिकाणी महत्वाचं आहे म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी म्हणलं हे कसं काय शक्य होते, तुम्ही फोनवर सांगितल्यानंतर या चित्रच मला माहिती नाही आणि कसं काय मला तुम्ही निवड नाही म्हणलं, तुमच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही, तुम्हीच करू शकता म्हणलं शक्य नाही, माझी परिस्थिती नाही म्हणलं, कसं होणार आहे, ते सगळं महाराज करून घेत तुम्ही फक्त हो म्हणा। ठीक आहे हो म्हणतो परंतु शक्य होणार नाही, होतंय म्हणल्यानंतर आम्ही शून्यातून फक्त होकार दिला त्यांना। त्यांनी पटकन फोन ठेवले की 51,000 रुपये त्यांनी तिथून पाठवलं आणि परत घरी आमच्या घरी समस्या झालं परत हे काय म्हणलं, हे कसं काय हो म्हणलं तुम्ही, हे कसं काय शक्य होणार आहे, बरं ठीक आहे मूर्ती दिली पण पुढचं कसं होणार आहे, शक्य होणार नाही आपल्याला, हे कशा अडचणीमध्ये तुम्ही सापडला म्हणले। मी म्हटलं अडचण माझं नाही म्हणलं, सेवा करायची आपल्याला, सगळ्यांना आपल्याला सेवा करायची तर इच्छा आपल्याकडे आहे का, ते इच्छा नाही ते आपलं पुढं काही होणार नाही। मी म्हणलं आम्ही सेवा करू शकतो, बाकीचं आमच्या हातनं काही होणार नाही। मग ठीक आहे करू नका, मग सेवा तर करायची तयारी आहे का, करतोय, सगळ्यांनी करू, सगळ्यांनी करायचं आहे ना। मग माझ्या डोक्यात आला की आता आपल्याकडे बी काय नाही, आता करायचं कसं। 2 महिन्याचा अवधीचा मुहूर्त काढला प्रतिष्ठापनेवर। मग त्यावेळेला 1 महिन्याच्या आत जितकं मला जे गरज होता त्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी जे खर्च हवा होता सगळ्यांनी भक्तांच्या माध्यमातून ते नियोजन त्यांनीच केलं आणि करून त्यांनीच घेतलं, आपण फक्त निमित्त होतो। ते सगळं आतापर्यंत जे आता वैभव निर्माण झाला फक्त त्यांच्या सेवेतून आणि त्यांच्या इच्छेतून झालेलं आणि आज तुमचं आज आगमन झाला हे त्यांच्या इच्छेतूनच झालेलं। ते सगळं निमित्त आहे, कारण आहे सगळ्या गोष्टीला आणि त्यांची इच्छाशिवाय कोणी येऊ शकत नाही। त्यांचीच कृपा आज आहे आणि त्यांच्या कृपेमुळं महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळं सगळं व्यवस्थित महाराज त्यांची सेवा त्यांनी करून घ्यावी।